या ठिकाणी मार्केट ओपन झालं, ओपन झाल्यानंतर या ठिकाणी इथं रेड कॅन्डल आहे, पण यामध्ये बायर्स आले आणि त्यांना वाटलं की आपल्याला मार्केट वर घेऊन जायचं आहे आणि इथपर्यंत वर घेऊन गेले. इथं वर घेऊन गेल्यानंतर जे बायर्स या ठिकाणी मार्केटला वर घेऊन गेलेले होते तेच बायर्स या ठिकाणी सेलर्स बनले. इथं आल्यानंतर त्यांनी प्रॉफिट बुकिंग केली आणि परत मार्केटला त्यांनी डाऊन आणलं. त्यांनी प्रॉफिट बुकिंग केली आणि बाजूला झाले. आणि इथं या ठिकाणी यांनी मार्केटला वर घेऊन गेलं होतं. या ठिकाणी जे छुपे रुस्तुम लोक आहेत, जे बडे प्लेयर त्यांना म्हणतो, ते इथं फक्त त्यांची क्वांटिटी रेडी ठेवून बसतात. फक्त एंटर करायचं त्यांचं शिल्लक असतं. फक्त ते योग्य सिच्युएशनची, योग्य टायमिंगची वेटिंग करत बसलेले असतात. ते लोक सुद्धा या ठिकाणी यांच्यामध्ये इन्क्लूड होतात. त्यामुळं मग धाड 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 मार्केट खाली कोसळतं. म्हणजे जी कॅन्डल ग्रीन होते तीच कॅन्डल रेड सुद्धा बनते. ती या कारणामुळे बनते. जी कॅन्डल सुरुवातीला तुम्हाला रेड ग्रीन दिसते ती रेड बनते ते या कारणामुळे, किंवा रेड कॅन्डल ग्रीन बनते ती या कारणामुळे बनते. अशी यामध्ये गोष्टी आहेत. मग इथपर्यंत मार्केट त्यांनी घेऊन आले, पण इथून इथपर्यंत थांबले नाहीत. शेवटी त्यांनी इथं लो बनवला, कारण इथं फुल बेरिश प्रेशर होतं. प्रॉफिट बुकिंग वाले तर आहेत, नंतर कॅश होल्डर वाले जे बिग क्वांटिटी वाले आहेत त्यांनी सुद्धा इथं एंट्री केलेली होती. त्यामुळे मार्केट इथपर्यंत त्यांनी आणलं आणि इथे एक लो बनवला. लो बनवल्यानंतर इथं सुद्धा काही बडे प्लेयर छुपे रुस्तुम इथं बसलेले असतात. त्यांना कामच ते असतं, फक्त लपून बसायचं आणि योग्य वेळी एंट्री करायची. त्यांची पॅटर्न, त्यांचे कन्फर्मेशन सगळं रेडी असतं त्यांच्याकडं. त्यामुळं इथं काय करतात, त्यांना वाटतं आता ह्या किमतीवर आपल्याला पुन्हा मिळणार नाही. पॅटर्न बनलेले आहेत, सप्लाय झोन आहे किंवा डिमांड झोन आहे, सगळ्या गोष्टी कन्फर्मेशन सहित आहेत. त्यामुळे परत त्यांनी इथं काय करतात, इथे एंट्री करतात आणि इथून मार्केटला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु इतकं सेलिंग असतं यामध्ये की हे एंट्री केलेले मार्केट पुन्हा वर घेऊन जाऊ नाही शकत. या ठिकाणी इथं मार्केटला क्लोज व्हावं लागतं, म्हणून इथं अशी क्लोजिंग मार्केट देत असतं. हीच या रेड कॅन्डलची क्लोजिंग आहे. बघा, समजलं का? अशा पद्धतीने कॅन्डल वर्क होते. लक्षात येते का? बघा, ओके ना? ओके सर. तसंच आता त्याच प्रकारे आपल्याला ग्रीन कॅन्डल बघू. ग्रीन कॅन्डलची ओपनिंग इथं झाली. आपल्याला परत इतक्यावर थांबायचं नाही, आणखी दुसऱ्या स्लाइड वर जायचंय आपल्याला. प्रत्यक्ष आपण ड्रॉ करून सुद्धा बघू दे. हे तर फक्त पिक्चर आहे. ओपनिंग इथं झाली ग्रीन कॅन्डलची. त्यानंतर यामध्ये बायर्स आले आणि बायर्स आल्यानंतर बायर्सनं मार्केट वर घेऊन गेले आणि एक विशिष्ट हाय बनवला. परंतु या ठिकाणी एक हाय बनवल्यानंतर इथं त्या पॅटर्न नुसार इथं रेजिस्टन्स असेल, त्यामुळे इथपर्यंतच त्यांनी हाय कन्फर्म केला आणि इथं लपून बसलेले जे सेलर्स आहेत त्यांनी एंट्री केली आणि त्यांनी एंट्री केल्यानंतर पूर्णपणे मार्केटवर सेलर्सनी ताबा मिळवला पूर्णपणे आणि मार्केटला खाली घेऊन आले डाऊन साइडला. बघा, गंमत अशी झाली, ही जर डे टाइम फ्रेमची कॅन्डल जर तुम्ही बघत असाल, हिला कन्सिडर करत असाल, अजम्पशन करून बघा, इथून सेलर्सनी पगडा मिळवला या कॅन्डलवर आणि इथपर्यंत खाली घेऊन आले यामध्ये आणि इथे एक लो बनवला. परंतु लो बनवल्यानंतर झालं असं की इथं लपून बसलेले जे बायर्स आहेत त्यांनी परत एंट्री केली आणि मार्केटला परत वरती घेऊन गेले आणि या ठिकाणी इथं क्लोजिंग केली. म्हणजे डे टाइम फ्रेमवर जर बघत असाल, अशी जर कॅन्डल डे वर तुम्हाला तयार झालेली दिसत असेल, तुम्ही बघू शकता पाठीमागे डे टाइम फ्रेम ओपन करून, त्यावेळी मार्केट छोट्या टाइम फ्रेमवर फुल ओलाटाईल असेल, फुल त्यामध्ये स्पीड असेल, तुम्हाला एंट्री पण करू देणार नाही, एक्झिट पण करू देणार नाही आणि आपला प्रीमियम तर किती वेगाने पळेल. ती सिच्युएशन या दिवशी घडते की मार्केट फुल ओलाटाईल आहे असं जेव्हा आपण म्हणतो, त्या दिवशी एक कॅन्डल पूर्णपणे
डाऊन साईडला येते, लो बनवते, परत अप साईडला जाते आणि जिथं ओपन झाली तिथं तर क्लोज होते किंवा त्याच्या वरती जाऊन क्लोज होते, असं सुद्धा घडतं. या पद्धतीने कॅन्डल वर्क होतात. म्हणून मार्केट मध्ये ओलाटाईलपणा येतो. बघा, समजलं का? समजलं सर. ओके. आता प्रत्यक्ष ड्रॉ करून बघू आपण आणि कॅन्डल पण बघूया. आज मार्केट इतकं मस्त होतं, पण आपल्या जॉबमुळं, स्ट्रिक्ट जॉबरमुळं मार्केट बघताच नाही आलं. थोडा वेळ दुपारी मिळाला, पण ते दोन्ही व्ह्यू थोडेसे गलत झाले. पण मार्केट खूप छान होतं आज. क्लोज झाल्यानंतर बघायला मिळतं. ड्युटी वाल्या माणसांचं असंच असतं. पण जे फुल टाइमर आहेत ना, त्यांची चांदी होती आज. आपले जे जुने मेंबर आहेत, बादशाह मेंबर. बँक सेक्टर लय पडाले हो, दोनच्या खाली पडायची शक्यता वाटायली मला. बघू ते नंतर बघू. आज हे घ्या, सगळं नंतर बघू आधी. ड्रॉइंगला समजून घ्या, ड्रॉइंग कशी पण आपली असू शकते. कलर बदलायला असू दे. बघा, ही कॅन्डल आहे. हिला या कॅन्डलच्या 4 बाजू अगोदर आपण बघूया. ग्रीन कॅन्डल आहे, या ठिकाणी ओपन झाली, ओपन. त्यानंतर स्क्रीन नाही दिसत सर. ओके,